नमस्कार. मी डॉक्टर शर्मिला कामटे. आज मी तुम्हाला जे रुग्ण मूळव्याधाने त्रस्त आहेत त्यांच्यासाठी असणाऱ्या अतिशय उत्तम फळाबद्दल माहिती देणार आहे. आज मी तुम्हाला पेरूबद्दल माहिती देणार आहे. पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट, जीवनसत्व आणि तंतुमय पदार्थ, आपण त्याला फायबर म्हणतो, हे घटक असल्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत होते. त्यामुळे मूळव्याधाचा जो त्रास होतो तो कमी होतो. तर पेरूचे काय काय फायदे आहेत? तर पेरूचे जे फायदे आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. पहिलं आहे तर बद्धकोष्ठता. पेरूमध्ये फायबर हे जास्त प्रमाणात असतात. 100 ग्रॅम पेरूमध्ये साधारणतः 5 ग्रॅम फायबर असतात आणि हे फायबरमुळे तुमचं पचन सुधारतं आणि पचन सुधारल्यामुळे बद्धकोष्ठता ही कमी होते आणि मूळव्याधाचा तो त्रास आहे तो त्रास कमी होण्यामध्ये मदत होते. पेरूमध्ये जीवनसत्व असल्यामुळे किंवा अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आणि जसं की फायबर असल्यामुळे जो ॲसिडिटीचा किंवा अपचनाचा त्रास आहे तो कमी होण्यामध्ये मदत होते. मूळव्याधामध्ये होणाऱ्या ज्या जखमा आहेत त्याला आपण म्हणू शकतो एक प्रकारे फिशर म्हणू शकतो. व्हिटॅमिन सी मुळे जखम भरण्यासाठी मदत होते. पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट प्लस पाणी असल्यामुळे शरीरातले जे विष द्रव्य आहे ते विष द्रव्य बाहेर टाकण्यामध्ये पेरूचा रोल आहे. पेरू हे अतिशय उत्तम फळ आहे पचनासाठी तसेच बद्धकोष्ठतेसाठी. तर हा असा पेरू मूळव्याधामध्ये उपयुक्त असतो. पण हा पेरू कधीही घ्यायचा असतो. पेरू हा तुम्ही साधारणतः दिवसभरामध्ये 1 ते 2 पेरू घेऊ शकता आणि पेरू सकाळच्या जेवणानंतरनं आणि दुपारी पेरू खाऊ शकता किंवा आपण त्याचा रस करून पण घेऊ शकतो आणि त्याला स्मूदी बनवूनही घेऊ शकतो, पण त्यामध्ये साखरेचा वापर करू नये. सालासकट पेरू खाणे फायदेशीर असते, कारण सालासकट जर आपण पेरू खाल्ला तर आपल्याला अधिक प्रमाणामध्ये फायबर मिळतं. पेरू हा कुणी खाऊ नये. ज्याला अपचनाचा त्रास असेल किंवा खूप ॲसिडिटी, खूप लूज मोशन असते, अशा व्यक्तींनी खूप परिपक्व असा पेरू खाऊ नये. आणि ज्या लोकांना हिरड्याचा त्रास असेल तर अशा लोकांनी बी काढून तो पेरू खावा. तर अशा या मूळव्याधामध्ये उपयुक्त असलेल्या पेरूबद्दल आज आपण माहिती पाहिली. थँक्यू.